नमस्कार, आज आपण एकदम चविष्ट हॉटेलसारखे छोले भटोरे बनवणार आहोत। मी आज तुम्हाला भटोऱ्यांसाठी अशी टिप देणार जेणेकरून आपले भटोरे जास्त वेळ टम्म फुगलेले असतील। चला तर मग आता आपण व्हिडिओला सुरू करू। मी ह्या ठिकाणी छोले घेतलेले पावशेर रात्रभर भिजून ठेवलेले होते। 2 कांदे घेतलेले, कोथिंबीर घेतलेले, आवरेजचा छोले मसाला घेतलेला आहे, 2 टमाटे घेतलेले, अद्रक घेतलेले, लसूण घेतलेले, हिरव्या मिरच्या घेतले बारीक, काळा मसाला घेतला 2 चमच, लाल मसाला घेतला 1 चमच, हळद घेतली 1 चमच, धना पावडर घेतली 1 चमच, जिरा पावडर घेतली 1 चमच, आमचूर पावडर घेतली 1 चमच। आता हे छोले आपण धुवून घेतलेले आहेत। एक कुकरचं भांडं घ्यायचं, त्याच्यामध्ये छोले टाकून द्यायचे। आता आपण छोले पूर्ण भिजेपर्यंत पाणी टाकायचं। 1 चमच मीठ टाकलं। कुकरच्या बुडाशी पाणी टाकायचं, स्टँड ठेवायचा, स्टँडवर हा डबा ठेवायचा। पण हे रात्रभर भिजवले आहेत म्हणून 3-4 शिट्ट्या होऊ द्यायच्या। आता हे शिट्ट्या होईपर्यंत भटोऱ्यांचं पीठ मळून घ्यायचं। आपण हे आता गव्हाचं पीठ घेतलेले, मस्त गाळणीने गाळून घ्यायचं। आपण हे टोटल 3 वाट्या पीठ घेतलेले गव्हाचं। वाटी हे गव्हाचं पीठ घेतलं गेलं आहे। आता मैदा घेतले 1 वाटी। हा बारीक रवा घेतला आहे, त्याच्याने ऑइली पुऱ्या होत नाही। आता हा रवा पण पिठात मिक्स करून घ्यायचा। चमच साखर टाकून द्यायची, अर्धा चमच सोडा टाकलेला आहे, 1 चमच साजूक तूप टाकलेलं आहे, चवीनुसार थोडं मीठ टाकायचं। हे पीठ आता हाताने मिक्स करून घ्यायचं। पण ही 1 वाटी दही घेतलेली आहे, नॉर्मल आंबट आहे, जास्त आंबट नाही घ्यायचं। आंबट घेतली तर भटोरे आंबट लागतील। तुम्ही दुकानातून बी आणू शकता दही, पण मी घरीच रात्री आदल्या दिवशी तयार करत ठेवली दही, घरची दही टाकलेली। आता हे पीठ मस्त मिक्स करून घ्यायचं। आता हे पीठ मळून घ्यायचं, जास्त नरम पण नाही, जास्त कडक पण मळायचं नाही, पोळींसारखं, पोळींपेक्षा थोडं नरम मळायचं। आता आपलं पीठ मळून झालं आहे। 5 मिनटं चांगलं पीठ मळून घ्यायचं, भटोरे चांगले फुलतात। आता हे पीठ पूर्ण मळून झालेले आहे, बाउलमध्ये आपण ठेवून दिलेले। ह्या पीठला कापडने मस्त झाकून द्यायचं। आपले छोले तयार झालेले, मस्त शिजले आहेत। कुकर थंड झाला आहे, डबा काढून घ्यायचा। छोले छान फुगलेले आहेत, मस्त शिजून बी गेलेले आहेत बघा, असे नरम पाहिजे, हाताने चुरले गेले पाहिजे। आता आपण 2 कांदे घेतलेले, साल काढलेली आहे, ते आता मस्त लांब फोडी करून घ्यायच्या। आता आपण 2 टमाटे घेतलेले, त्यांना असं लांब लांब फोडी करून घ्यायचे आहेत। आपले टमाटे कांदे कापून झालेले आहेत। अद्रक कापून घ्यायचं, तुकडे तुकडे करायचे। मिडियम फ्लेमवर कढई ठेवायची, 1 मोठा चमच तेल टाकायचं। आता आपण कांदे टाकून घेतलेले, कांदे मस्त रेडी ब्राऊन होऊ द्यायचे, परतून घ्यायचे तोपर्यंत। आता आपण कांदे थोडा वेळ परतून घेतलेले आहेत। आता लगेच टमाटे टाकून घ्यायचे, टमाट्यांना चांगले परतून घ्यायचं। टमाटे पण परतून घेतलेले आपण। आता हा लसूण टाकून द्यायचा। आपण कांदे आणि टमाट्यांमध्ये लसूण मस्त परतून घ्यायचा। थोडा वेळ 1 मिनिट झाकण ठेवून द्यायचं, वाफ भरून द्यायची मस्त। वाफेत थोडे शिजून गेलेले आहेत। हे मिश्रण मिक्सरमध्ये दळून घ्यायचं। कढई घ्यायची, कढईत तेल टाकायचं। आता हे मिश्रण दळलं गेलेले आहे, आता कढईत आपण तेलात टाकून द्यायचं आहे। तेल तापलेले आहे कडक। मिश्रण 1-2 मिनिटं शिजू द्यायचं, तोपर्यंत आपण छोल्यांचं पेस्ट तयार करून घ्यायचं। आता हे आपण बारीक पेस्ट करून घेतलेले छोले घेतलेले, त्याच्यात पाणी टाकलेले, मग बारीक पेस्ट बनवलं। हे आपलं मिश्रण चांगलं शिजून गेलेलं आहे। आता आपण जे मसाले काढलेले ते टाकून द्यायचं ते मिश्रणात। हे सर्व मसाले एकजीव करून घ्यायचे। आता ॲव्हरेज मसाला टाकून द्यायचा। ॲव्हरेज मसाला टाकल्यावर चांगली चव येते। हा मसाला चांगला परतून घ्यायचा। आपण जे छोले मिक्सरमध्ये पेस्ट केली होती ते आता आपण मिश्रणात टाकून द्यायचं। आता हे वाटलेलं मिश्रण टाकल्यावर भाजीला मस्त घट्टपणा येतो। हे मिश्रण टाकल्यावर भाजीला चांगली चव येते, हॉटेलसारखी टेस्ट लागते। मी 1 चमच मीठ टाकलेले, तुम्ही तुमच्या चवीनुसार टाकू शकता। चमच्याने मस्त परतून घ्यायचं। शिजलेले छोले आपण कढईत टाकून द्यायचे। बरेच लोक काळा चहा बनवून टाकतात, आपण तसं काही टाकलेलं नाही। आपण ओरिजिनल कलर आलेला आहे आपल्या भाजीला।
ही आपली सर्वात सोपी पद्धत आहे. आपण छोले शिजवायला जे पाणी घेतलं तेच टाकायचं. दुसरं पाणी घ्यायची आवश्यकता नाही. जास्त आपल्याला पातळ भाजी करायची नसते. भाजी चांगली शिजू द्यायची. मस्त तरी पण येते, कलर पण छान येतो, चांगली दिसते पण. आपण आधी छोले शिजून घेतलेले, त्याच्यामुळे जास्त शिजवायची गरज नाही. आपल्याला आता 5 मिनटं शिजवायची आवश्यकता आहे. आपल्या भाजीला मस्त लाल होऊन कलर आलेला आहे. आपण 5 मिनटं गॅसवर भाजी ठेवलेली होती, ती मस्त शिजून गेलेली आहे. तिला कलर पण छान आलेला आहे. कोथिंबीर टाकलेली आहे, आपण हिरव्या मिरच्या पण टाकल्या आहे वरून. आता तुम्ही बघू शकतात भाजीला मस्त टेक्स्चर आलेलं आहे. छोले भटोरेची भाजी मस्त चटपटीत लागते. लहान मुलं पण खातात. सर्व घराचे लोक खातील आवडीने. अशी भाजी आपण बनवलेली. ह्याच पद्धतीने तुम्ही भाजी बनवा. आता आपण भटोऱ्यांची तयारी करायची. आता आपण गॅसवर कढई ठेवलेली. कढई चांगली तापलेली आहे. कढईत तेल टाकतोय. कढईत जास्त तेल घ्यायचं, भटोरे चांगले फुलतात. आता हे भटोऱ्यांचं पीठ मळलेले आहे, ते मस्त मिक्स करून घ्यायचं, मळून घ्यायचं व्यवस्थित अजून परत. आता हे पीठ मस्त नरम करून घेतलेले, त्याच्या मस्त लाट्या बनवायच्या आहेत आपल्याला. आता आपण भटोरे लाटायला घेतलेले. भटोऱ्यांना आपण तेल पण लावलेलं नाही, पीठ पण लावलेलं नाही, असंच साधं लाटून घेतलेले आहेत. पीठ मस्त मऊ झालेले म्हणून भटोरे चांगले लाटले जातात. आपले भटोरे मस्त लाटले गेलेले. आपण आता तेलात तळून घ्यायचे. आपले भटोरे तेलकट येणार नाही. तुम्ही बघू शकतात आपले भटोरे मस्त टम्म फुगू राहिले. आता मस्त वरून तेल टाकायचं, थोडं थोडं गरम तेल टाकल्याने अजून जास्त फुगतात. आता आपला हा भटोरा टम्म फुगलेला आहे. मस्त गोल्डन कलर पण आलेला आहे. दिसायला पण छान दिसतोय. मैद्याचे भटोरे खायला कंटाळा येतो. आपण गव्हाचं पीठ टाकलेलं आहे, त्याच्यामुळे कंटाळा येणार नाही. खायला पण चविष्ट लागतात. आता बघू शकता आपला भटोरा मस्त रेडी झालेला आहे. आता आपण दुसरा भटोरा घेतलेला आहे, तो पण चांगला टम्म फुगू राहिला. आपले हे भटोरे बघून सर्वांना तोंडाला पाणी सुटेन. आपले भटोरे एकदम चांगले आलेले आहेत, कारण आपण गव्हाचं पीठ पण घेतलेलं आहे, मैदा पण घेतलेलं आहे, रवा पण घेतलेले आहे, त्याच्यामुळे टम्म एकदम फुगतायत आपले भटोरे. आपली डिश आता तयार झालेली आहे. आपण छोले भटोरे खाऊ शकतो. छोले भटोरे बरोबर आमरस खूपच छान लागतो, म्हणून तुम्ही पण एकदा ट्राय करून बघा. तुम्हाला ही आपली रेसिपी कशी वाटली कमेंट करा. जर तुम्हाला आमची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर करायला नक्की विसरू नका. थँक्यू.